राधे राधे, जय श्री कृष्ण सर्वांना। बघा परत एकदा 30 ट्रेंडिंग साडी, तोच ट्रेंडिंग ब्लाऊज आणि फक्त थोडी वेगळ्या पद्धतीने सिंपल ब्लाऊज शिवायचा आहे। डिझाईन वगैरे नाहीये, नाहीतर तुम्हाला सध्या माहिती आहे की अशा डिझाईन चालू आहे या ब्लाऊजवर आणि याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, बघितला नसेल तर बघून घ्या। तर चला काम चालू करूया आपलं। तर हे ब्लाऊज आपल्याला कटोरीचा ब्लाऊज आज कट करायचा आहे, तो पण आपण डायरेक्ट अस्तरवरती कपड्यावरती कट करणार आहोत। तर चला मग व्हिडिओ सुरू करूया। तुम्ही असे अजून बरेच ब्लाऊज शिवले असतील पण ते ट्रेंडिंग स्लीव्ज मध्ये, आणि मी पण सगळे तसेच शिवले, पण आज मला या मापाचा बघा सिंपल ब्लाऊज शिवायचा आहे। जसा मापाला आहे हा आपण अगोदर स्टिच केलेला आहे, त्यावेळेस माझ्याकडे ओव्हरलॉकचं मशीन नव्हतं तेव्हा, तर कस्टमर रिटर्न घेऊन आलेला आहे आपलाच ब्लाऊज मापाला। तर आता याच मापावर आपल्याला कटोरीचा ब्लाऊज शिवायचा आहे। चला मग स्टार्ट करूया। तर मापे अगोदर बघून घ्या, मी हातावरच लिहून घेतलेले आहे। तर बघा 13 इंचाची हाईट आहे, वेस्ट आपली 29 आहे, 29 इंच आहे, चेस्ट आपली 8.25 आहे, म्हणजे तुम्ही 8.5 घेऊ शकता, 34 साईज याला म्हणू शकता। तर चला व्हिडिओ सुरू करूया, बिलकुल टाइम वेस्ट न करता। मला पण तुमचा टाइम घ्यायचा नाहीये, फक्त कटिंग आणि आपल्याला स्टिचिंग शिकायची आहे एकदम कमी वेळेमध्ये। तर चला हाईट टाकून घेऊ। 13 पाहिजे आहे तर 1 इंच ऍड करून 14 इंच आपण हाईट घेणार आहोत। चौदा इंच हाईट घेतलेली आहे, लगोलग 5.5 इंचावर शोल्डर टाकून घेऊ आणि इथे आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे। शोल्डरची एक सरळ बघा शोल्डरची रेषा आपण आखून घेऊया। तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून द्या, व्हिडिओला पण लाईक करून द्या। तुम्हाला अजून कशाचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ पाहिजे आहेत ते पण मला नक्की सांगा। तर बघा आर्म होल आपण जवळपास 5.5 इंचाचा घेणार आहोत आणि 5.5 इंचावरती एक सरळ रेषा आखून घेऊया। 8.5 आपली चेस्ट आहे, बघा 8.5 चेस्ट टाकून घेऊ। 1.5 इंचाची माया घेऊ। मी एकदम पटपट मापे सांगत आहेत, काही तुम्हाला कन्फ्युजन असेल किंवा फास्ट होत असेल तर व्हिडिओ तुम्ही बॅक घेऊन बघू शकता। मला व्हिडिओ मोठा करायचा नाहीये त्यामुळे मी फास्ट सांगते आहे। 29 ची छाती आहे, 29 चा चौथा भाग 7.25 इंच आणि 3 इंचाची माया घेणार आहोत। मार्जिन आपला तुम्ही पाहिजे तर 2.5 इंचाचा पण घेऊ शकता, पण मी या ठिकाणी 3 इंचाचा घेतलेला आहे। आणि ते आर्म होलचा शेप देऊन घेऊया। तर शेप देण्यासाठी कपडा आपल्या साईडला करून घ्यायचा आहे, म्हणजे शेप व्यवस्थित येईल। बघा लगेच ह्याला आपण कट पण करून घेणार आहोत। पूर्ण कटोरी ब्लाऊज कटिंग स्टिचिंग मी तुम्हाला म्हणजे कटिंग बिना पेपरची पूर्ण कपड्यावर दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, एकदम सिंपल पद्धतीने कटोरी सांगणार आहे, कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही। परफेक्ट जो मापाचा ब्लाऊज आहे कटोरीचा सेम तशीच कटोरी आपल्याला स्टिच करायची आहे। तर चला लगोलग स्लीव्ज काढून घेणार आहोत। तर स्लीव्ज साठी आपल्याला इथून इथपर्यंतचं मेजरमेंट घ्यायचं आहे आर्म होलचं। इथपर्यंत बघा मी थोडासा वेगळ्या कलरचा खडू यूज करते जेणेकरून तुम्हाला समजेल। आता इथे का बरं घेतलं मी, तर इथे आपलं स्लीव्ज शोल्डर मध्ये 1/2 इंच दाबल्या जाईल म्हणून। आता बघा इथून आपल्याला फिटिंग पर्यंत मोजून घ्यायचं आहे। 7.5 इंच आलं आणि 2 इंचाचा आपण मार्जिन घेणार आहोत। तर बघा 7.5 आणि 2 म्हणजे 9.5 इंचापर्यंत आपल्याला स्लीव्ज साठी कपडा लागणार आहे। मी इथे फोल्ड करून घेतला 9.5 इंचाचा कपडा। स्लीव्हची पण एकदम सिंपल पद्धत सांगणार आहे। आता कपडा खालीवर आहे तर याला एकदा सरळ करून घेऊया या पद्धतीने। स्लीव्ज बघूया किती इंचाची आहे। स्लीव्ज मी अगोदर बघितली नव्हती त्याच्यामुळे मी एकदा चेक करून घेते, कारण की बऱ्याचदा मापाचे ब्लाऊज असतात आणि त्यांना स्लीव्ज वगैरे लहान मोठे करायचे असतात, तर ते माझ्या लक्षात राहत नाही, त्याच्यामुळे रेग्युलर स्लीव्ज घ्यायचे आहे आपल्याला। बघा ही जी स्लीव्ज आहे 4.25 इंचाची आहे, 1 इंच वाढवून आपण 5.25 घेणार आहोत। 5.25 इथे येते आणि इकडे पण आपण 5.25 घेऊ, म्हणजे 5.25चा एक आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे। जी पण बाही रेडी पाहिजे आपल्याला, 3 ची असेल तर 4 ची घ्यायची, 4 ची असेल तर 5 ची घ्यायची, या पद्धतीने एक चौकोन मी रेडी करून घेतला। आणि बघा आता इथून आपल्याला या कॉर्नर पासून आपल्याला 7.5 इंच घ्यायचा आहे। जो आर्म होलचा आपला भाग आला होता ना, आपण मेजरमेंट घेतलं होतं, तर ते एक वेळेस तुम्हाला दाखवून देते। हे बघा इथून इथपर्यंतचं जे अंतर आहे ते 7.5 आलं होतं, तर 7.5 मी या ठिकाणाहून घेतलेलं आहे या पद्धतीने। बघा आता या 7.5 वरतीच आपल्याला 2.5 इंच
आपण जी बाही डाऊन करून घेतो तर ती 2.5 इंचावर एक खूण करून घेतलेली आहे मी, आणि ही रेषा इथे जुळून घेऊ. समोर मार्जिन घेऊन टाकूया 2 इंचाचा, आणि या रेषेवरून असा व्यवस्थित आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा किती सुंदर बाहीचा आकार आला. आपण हे आता लगेच कट करून घेऊया. पूर्ण जी कटोरी ब्लाऊजची कटिंग आहे ती जास्तीत जास्त आपल्याला 5 ते 7 मिनिटांमध्ये करायची आहे. व्यवस्थित हात ठेवायचा, जेणेकरून अस्तरचा जो फॅब्रिक आहे तो मागे पुढे होणार नाही. तर मध्यम भागी मी कट करून घेतलेला आहे. आता चला आपण कटोरी काढून घेऊया. तर कटोरी काढण्यासाठी आपला जो बॅक पार्ट आहे तो घ्यायचा आहे आपल्याला, आणि त्याच्यावर 1.5 इंचाची उभी रेषा मारून घ्यायची आहे. म्हणजे आपण जो काय म्हणतात मागचा गळा घेतो ना 2.5 इंच, तर तो तशीच म्हणजे गळ्याला जसा चौकोन करून घेतो सेम तशीच 1-2.5 इंचावरती पूर्ण रेषा ओढून घ्यायची आहे आपल्याला या पद्धतीने, आणि ह्याच्यावरती असं फोल्ड करायचं आहे. हे बघा या पद्धतीने. आय होप तुम्हाला कळत असेल. बघा 2.5 इंचावरती सरसकट कपडा आहे, 2.5 इंच वरती मी असं फोल्ड करून घेतलं, आणि इथे आपण असं ठेवून घेऊया. आणि जशाच तसा हा जो भाग आहे तो आपण चौ बाजूंनी आखून घेणार आहोत. ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग करायची असते त्यावेळेस 1-2 खडू एक्स्ट्रा ठेवायचे. तुम्ही बघितलं असेल मी किती वेळेस कधी पिंक खडू घेतला, कधी व्हाईट खडू घेतला. त्याच्यामुळे खडू नेहमी 1-2 एक्स्ट्रा घ्यायचे, जेणेकरून आपली कटिंग एकदम लवकर एकदम फास्ट होऊन जाईल. बघा 4ही बाजूंनी मी याला आखून घेतलेला आहे. ते आपण थोडं टॅप टॅप करून घेऊ, जेणेकरून आर्महोलचा जो भाग आहे तिथे आपल्याला खोली द्यायला कळेल. या पद्धतीने आपण आकार देऊन घेऊया आर्महोलचा. आता जी क्रॉसपट्टी आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे. क्रॉसपट्टी जेवढी रेडी आहे सेम तेवढीच टाकून घ्यायची. बघा आपण बघूया किती रेडी आहे. क्रॉसपट्टी 2.25 आहे, जवळपास 3च म्हणता येईल. 3 आहे, तर इथे मी 3 टाकून घेते, आणि पलीकडच्या साईडला 2.5 टाकून घेऊ. इथे सरळ रेषा क्रॉसपट्टीची आपण आखून घेणार आहोत. आता बघा, आता हे जे शोल्डर आहे आपल्याला तिथे 1/2 इंचावरती खूण करायची आहे, आणि सरळ स्केलच्या सहाय्याने एक रेषा अशी ओढून घ्यायची आहे. बघा आर्महोलच्या साईडला 1/2 इंचावरती आपण रेषा आखून घेतलेली आहे. ही आपण साईड पट्टी काढतो आहे, तुमच्या लक्षात आलंच असेल. आता बघा ज्या ठिकाणी आपण कटोरी जॉईन केलेली आहे, कटोरी आणि शोल्डर, तर हे मेजरमेंट आपल्याला मोजून घ्यायचं व्यवस्थित. 4 इंच आहे, 1 इंच ऍड करून इथे आपण 5 इंच टाकून घेणार आहोत. म्हणजे कटोरी जोडताना 1/2 इंच दबेल आणि शोल्डर जॉईन करताना. बघा किती सोपी पद्धत आहे. म्हणजे जसा मापाचा ब्लाऊज आहे सेम तशीच आपण कटोरी कट करणार आहोत. बघा इथे 1/2 इंचावरती आपण कटोरीचा आकार देऊन घेऊया. साईड पट्टी आपली पूर्णपणे रेडी आहे. साईड पट्टी कट करून आपण तिच्यावरूनच कटोरी काढणार आहोत. तर चला साईड पट्टी कट करून घेऊया. क्रॉस पट्टीचा भाग कट करायचा नाहीये, फक्त साईड पट्टी आपण कट करणार आहोत. कपडा आपल्या साईडनी फिरवून घ्यायचा. मला जसा कम्फर्टेबल आहे तसा मी फिरवते आहे. आय होप तुम्ही समजू शकाल. कॅमेऱ्यामध्ये ते फिरत आहे पण ठीक आहे आता, कारण की मला पण कस्टमरचा ब्लाऊज आहे, त्याची कटिंग परफेक्ट करावीच लागेल. या पद्धतीने साईड पट्टी आपण कट करून घेऊया. आणि क्रॉस पट्टी आपण कट केलेली नाही, तुम्ही बघू शकता. क्रॉस पट्टीच्या खाली मी 1 इंच जागा सोडलेली आहे, आणि साईड पट्टी आपली रेडी आहे. आता हीच कटोरी थोडी क्रॉस पट्टी आपण थोडीशी वाढवून घेऊ अलीकडच्या साईडला. तीन इंचाची आहे तर 4 इंचाची. आता क्रॉस पट्टी कशी काढायची ते पण सांगते. जो बॅक पार्ट आहे तो आपल्याला माहिती आहे किती इंचाचा आहे, 7.25 आणि 3 इंच माया घेतली होती, म्हणजे 7.25, 7.8, 9.25, 10.15 इंचाचा इथपर्यंत. आता इथे सरळ रेषा आखून घेऊया आणि व्यवस्थित असा थोडासा शेप देत आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊ. बघा एकदम सोप्या भाषेत, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कटोरी ब्लाऊज. आणि आपण हे असे मेजरमेंट घेत आहोत तर म्हणजे जे मापाच्या ब्लाऊजवर आहे परफेक्ट तेच मेजरमेंट घेत आहोत, त्याच्यामुळे एवढी सुंदर कटोरी ही बसते.
कटोरी आणि साईड पट्टी म्हणजे अजिबात मागे पुढे होणार नाही. जसा मापाचा ब्लाऊज आहे तसा आता आपल्याला कटोरी काढायची आहे. तर इथे आपण एक अशी तिरकस रेषा ओढून घेणार आहोत, पण क्रॉस ओढायची, सरळ नाही ओढायची. तुम्ही बघू शकता अशी सरळ नाही ओढायची, तिरपी रेषा ओढायची. आणि जी कटोरी आहे ब्लाऊजची ती मोजून घेऊया, किती इंचाची आहे कटोरी रेडी घ्यायची आपल्याला. या पद्धतीने हुक साइडून 5 इंचाची कटोरी आहे, तर 3 इंच आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे 5, 6, 7 आणि 8 इंचापर्यंत आपण कटोरी घेणार आहोत. इथून 8 इंच घेतलं बघा व्यवस्थित, 8 इंच. आणि इथे 1.5 इंचावरती एक रेषा आखून घेऊ. आता बघा कटोरीचा हा जो फ्रंट पार्ट आहे, इथे क्रॉस पट्टी जोडलेली आहे आणि इथे गोट दिलेला आहे. तर हे आपल्याला एकदा मोजून घ्यायचं किती येतंय ते. बघा 3.5 येत आहे, तर 3.5 मध्ये आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. म्हणजे हे 4.5 येईल. बघा हे 3.5 आलेलं आहे, तर आपण याच्यात 1 इंच वाढवणार आहोत. 3.5 आलं. 1 इंच का बरं, की इथे अर्धा जाईल आणि इथे पूर्ण माप आपण परफेक्ट घेत आहोत. त्याच्यामुळे जो मापाचा ब्लाऊज आहे त्या सेम मेजरमेंटचा आपला दुसरा ब्लाऊज रेडी होणार आहे. बघा स्टिचिंगची सगळ्यांची पद्धत सेम आहे, पण कटिंगची माझी खूप सोपी पद्धत आहे. जिथे आपण 1.5 इंच घेतलं होतं त्याच्यावरतीच आपण हे 4.5 इंच घेतलेलं आहे. आणि हे इथे असं मिळवून देऊया. आता कटोरीचा जो वरच्या साईडचा आकार आहे तो आपल्याला देऊन घ्यायचा आहे. त्याच्यासाठी 2.5 इंचावर एक रेषा आखायची आणि त्याच्यावरती 1 इंच घ्यायचं. बघा इथे 2.5 इंच घेतलं आणि वरच्या साईडला 1 इंच घेतलं. आता याला लगेच याच्या साईडला जी साईड पट्टी आहे ती ठेवून घेऊया. बघा इथपर्यंत आलेली आहे. आणि हे आपला 8 इंचाची कटोरी आपली घ्यायची आहे इथपर्यंत. आणि हाच वरचा कॉर्नर आहे. तर बघा साईड पट्टी इथपर्यंत आलेली आहे, म्हणजे हे परफेक्ट आहे. कधी पण साईड पट्टीपेक्षा कटोरी आपल्याला अर्धा-पाऊण इंच जास्त घ्यायची आहे. या पद्धतीने आपण आता हा जो पार्ट आहे हा सेम जशास तसा पार्ट ठेवून इथे खडूने आखून घेऊया व्यवस्थित. आणि याला पण व्यवस्थित शेप देऊन घेऊ. बघा किती सुंदर आपली कटोरी तयार आहे. याला तुम्ही हाताने परत व्यवस्थित शेप देऊन घेऊ शकता या पद्धतीने. आता वरचं पूर्ण पार्ट रेडी आहे, फक्त टक्स साठी आपल्याला वाढवायचं आहे. तर हे जे 8 इंच आहे याच्या मध्यम भागी म्हणजे 4 इंचावरती एक खूण देऊया, खूण करूया. याच्या खाली 2.5 इंचावरती एक रॅन्डम असं एक खूण करून घ्यायची आहे, रेषा ओढून घ्यायची आहे. आणि हा जो स्केल आहे तो इथे ठेवायचा या कॉर्नरवरती आणि जो मध्यम भाग आहे त्याच्यावरती. आणि खाली सरळ 2.5 इंचापर्यंत आपल्याला रेषा ओढून घ्यायची. खाली रेग्युलर तर 1.5 आणि 2.5 घेतात वरच्या साईडला, आणि खाली 1.5 असतं सगळ्यांचं. पण माझी कटोरीचा टक्स थोडासा मोठा असतो त्याच्यामुळे. आणि तुम्ही बघितलं म्हणजे एकदा ही पद्धत नक्की ट्राय करून बघा, एवढी सुंदर कटोरी बसते. एकदा स्वतःचा जरी ब्लाऊज असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. 2.5 इंच मी खाली घेतला आहे खोलीला, एवढा सुंदर ब्लाऊज बसेल. तुम्ही फक्त एकदा ही पद्धत ट्राय करून बघा. मापाच्या ब्लाऊज नुसार आपला परफेक्ट ब्लाऊज कटिंग रेडी आहे. तुम्ही बघितलं बॅक पार्ट रेग्युलर सगळ्यांसारखाच आहे, पण कटोरी आणि साईड पट्टी एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यासाठी ना तर तुम्हाला कुठली पेपर कटिंग सांभाळून ठेवायची आहे आणि ना कुठले माप वगैरे एवढे सांभाळून ठेवायचे. आणि जसं आपण वेगळं माप असेल तशा सेम मापाचे तुम्ही ब्लाऊज कट करू शकता कटोरीचे. तर बघा सोप्या पद्धतीमध्ये क्रॉस पट्टी, साईड पट्टी, कटोरी पूर्ण रेडी आहे. तर आय होप तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल तर एकदा व्हिडिओ मागे घेऊन नक्की बघा. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्हाला सगळं कळालं असेल अशी मी आशा करते. आणि याची जी स्टिचिंग आहे ती जी रेग्युलर ब्लाऊज शिवतो आपण सेम तशीच आहे. त्याच्यामुळे स्टिचिंग तुम्ही सेम पद्धतीने करू शकता, किंवा मी तुम्हाला स्टिचिंगचा नेक्स्ट व्हिडिओ बनवून देईल. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना राधे राधे, जय श्री कृष्ण.